आज जरा लवकर घरी या. कशाला? कशाला म्हणजे आता आपण नवरा बायको होत ना, मग बाहेर नाही तर किमान घरात तरी आपल्याला एकमेकांसोबत वेळ मिळू दे. हे जरा माझं एक काम असते बघा. लवकर नाही आला तर जेवण मिळत नसतंय. हे असं काय करता हो तुम्ही? खरंच माझं महत्वाचं काम असते बघा. हे संपवतो आणि लगेच येतो बघा मी. अजिबात नाही. वेळेत घरी या तरच जेवण मिळणार नाही. जेवण मिळणार नाही. तुझ्या एकट्यासाठी अख्खं स्वयंपाकघर चालू ठेवायला ही काय धर्मशाळा नाहीये. वेळेत घरी यायचं. गोदा का सांगा आला. राणा लवकर ये रे बाबा. ते माझं एक काम असते जरा. काहीही काम असू दे, जर वेळेवर घरात आलास ना तरच जेवण मिळेल. राणा तू लवकर ये घरला. बघतो ते आता मला जायला जरा उशीर होतोय बघा. ते जाऊ काय? येता. काय ग? बघा ना गोदक्का, घर आहे का धर्मशाळा? हे बंड्या बंड्या, अरे बरं झालं इथंच भेटलास ते. बरं हे घे. हे काय पप्याचा डबा. तुझं काम आणि मला सांगायलायस होय? हे बघ, कबूल केलं होतं म्हणून द्यावे. नसल द्यायचं तर राहू दे, मला काय. आज तसं बी आता पप्याचं काही गावात वट राहिलेलं नाही. चल मी जातो. अरे थांब थांब की, तू बी असं करणार होय? आता तू भाव खायला लागलायस तर मी काय करू? सांगतो मी तसं पप्याला. अरे थांब 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 की, इथं मी डोक्याला हात लावून बसलो, त्याचं काय वाटत नाही का तुला? आणि तू आमचाच माणूस आहेस ना? हा? जरा अडचणीत सापडलेल्या माणसाला असं करतात होय? अडचण? मग कसली अडचण रे? अरे त्या साहेबाला खुश करायसाठी पप्यादानं लावणी ठेवाय सांगितल्या. लावणी? हा. अरे मग एक नंबर काम आहे की. आणि मग असं डोक्याला जाऊन काय बसायचं? शिट्ट्या वाजव, अख्ख्या गावावर टांग 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 झालं म्हणजे. अरे टांग 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 टांगच्या लाडक्या बाई कुठनं आणायची? अरे बरं झालं तू आलास ते. राणादा, पप्याचं लय अडचणीत आहे, त्याला जरा तुझी मदत पाहिजे होती. काय आहे? ते आज रात्रीला लावणीचा कार्यक्रम करायचा म्हणतोय. हे सच्याकडे. अरे ह्याच्यामुळं पप्प्या तो गोत्यात आलाय आणि तू ह्याला सांगायलायस होय? मग दुसरी कोण माहिती आहे का लावणीवाली? ती मागच्या टायमाची रे. ते नवी पप्प्यादाला गोत्यात आणलंय. दुसरी कोण तर सांग. दुसरं 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 हा हा हाय 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 एक आहे एक आहे. सांग कोण आहे? तुला नंतर सांगतो की. हे यार सांग की. चल जाऊया ठरवायला नाही लागेल. नाही नाही नाही. तू एक काम, हे पप्याचा डबा तू दे, आम्ही लावणीवाली बघतो तोपर्यंत. अरे पर नाही 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 नाही, आता तू पप्याचा डबा द्या गेल्यावर मग लावणीवाली कोण बघणार? हे बघ मी डबा पोच करतो. हा खर्ची लावणीवाली तेवढी फिक्स करायचं काय? आज रात्रीला मिळणार आणि तू वाजवता टांग 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 डबा वाजवता. राणादा काय प्लॅन आहे? आजची रात त्या फॅक्टरीवाल्याची शेवटची रात असणार आपल्या गावातली बघ. अरे वा 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 वा, बेस्ट बघ. पण त्यासाठी एक करायला लागते बघ. काय? आज लवकर आलात. टाइम पडत नाहीये वाटतं. ते बघ, ते लाडू कुठं आहे? लाडू घरात नकोय वाटतं. ते मी कुठं असं म्हणलंय? म्हणला नसला तरी तुमच्या मनातलं बरोबर कळतं मला. आगाऊपणा करायचा नाही हा. हे तर जरा करायच लागणार आहे बघा.
ते पर्याय नसते माझ्याकडे. अहो नाही नाही, अजिबात नाही. असं कसं म्हणता हो तुम्ही? ते मी म्हणलं की माझ्याकडे काय पर्याय नसते म्हणून. मी नाही म्हणाले ना. जा तुम्ही, लाडू येईल खोलीत. मग येऊ दे की हो, त्याला काय होतंय? बापरे, काय माणूस आहे हा. 2 वर्षात एवढा बदल झालाय तुमचा? हे बघा, हे फक्त एकदा मला नाही नाही, ते माझं ऐकून तर घ्या. मग ते साडी चोळी देऊन सोडा की हो. म्हणजे कसं असतंय बघा, ते जाताना घेऊन गेलं बरं. काय साडी चोळी? होय, कोणाला? ते तुम्ही द्या तर. कोणाला द्यायचे? ते त्या लावणीवाल्या बाईंना द्यायचे बघ. काय? अहो 2 वर्षात हा असा बदल झालाय तुमच्यात? तुम्ही तुमच्या तोंडाने मला सांगताय की तुम्ही लावणी बघायला चाललाय? लाज नाही वाटत तुम्हाला? कोण आहे ही लावणीवाली बाई? इल्ले हे बाई नाही, ती लावणीवाल्या ताई. ते मी तिला बहीण मानलं होतं त्या. अच्छा, आता मी बोलल्यावर लगेच तुमची बहीण झाली? नाही, ते खरंच सांगते मी. ते कसं असते बघा, ते काम फक्त करायचं असते तर त्या लावणीवाल्या ताईंची मदत लागत असते मला. कसली काय मदत करणार आहे? हे बघा ते फॅक्टरीवाला साहेबाला ते आजच्या ते गावातून हकलवायचं असते बघा. पण त्यासाठी त्या लावणीवाल्या ताईची गरज असते मला. नक्की ताई? सांगितलं की मी. ते मागच्या टायमालाच मग ताई म्हणलं होतं, मग ताईच झाल्या की हो. हा, पण जे कराल ते नीट जपून करा. ते टेन्शन घ्यायचं नसते बघा, राजा असते. इथं ते मग अशी काय म्हणलं तुम्ही? ते कसला आगाऊपणा करू नका आणि नेमकं कशाबद्दल? उशीर होतोय तुम्हाला. काहीतरी जा. सांगते, जा तुम्ही, नेमकं जा. जा का- तुम्ही, उशीर होतोय. ओ बाई, बाई, ते ओळखलं काय मला? ते मी तुमचा धर्माचा भाऊ दौलतवाडी. अरे तू, अरे पण तू तर मेला होतास ना? नाही म्हणजे तसं पेपरात वाचलं होतं ना मी. हा, पण मी आता परत आलोय बघा. ते भावाच्या नात्यानं बहिणीसाठी साडी चोळी घेऊन आलोय बघ. कुठल्या बी फायद्याची पर्वा न करता साधेपणानं माया करणारी माणसं या दुनियेत उरलेच नाहीत बघ. आणि या बहिणीला आज तिचा भाऊ परत मिळाला हे बघून लय बरं वाटलं बघ. बोल काय म्हणतो? ते माझं एक काम असतंय बघा तुमच्याकडे. हा, काम? अरे आताच तर मी तुझं कौतुक केलं आणि लगेच काम. अरे असं काही नाही. बोल काय काम आहे तुझं? मला माहितीये तुझं जे बी काही काम असणार आहे ना ते चांगलंच असणार आहे बघ. ते आमच्या गावामध्ये एक मोठे साहेब आलेत बघा. ते त्यांना लावणीचा प्रोग्राम दावायचा. अरे मी आता चांगलं काम म्हणलं आणि तू लगेच. नाही नाही नाही, ते चांगलंच काम असतंय बघा. कसं आहे, ते लावणीचा प्रोग्राम त्यांनी बघितला तर ते गावकऱ्यांच्या जमिनी वाचणार बघ. होय होय होय. अरे लावणीच्या तमाशाच्या पायी लोकांच्या पार जमिनी गेल्या आणि तू काय लोकांच्या जमिनी वाचवणार आहेस र? ते मी वाचवणार, फक्त मी सांगतो ते तुम्ही करायचं बघा. ठीक आहे, माझा भाऊ राया जे बी काही सांगल ना ते करायला मी तयार आहे बघ. या साहेब या या इकडे या. बघा तुम्ही नुसतं जलवा जलवा. या इकडे सावकाश या इकडे सावकाश सावकाश हळू या या या. हे बघा सगळं कसं मानले बघा, काजू बिजू बदाम बिदाम काय. या तुम्ही या इकडे इकडे बसा. या तर बसा, आपली गाडी टक्क्या बिक्क्या निवांत बसायचं बघा. या बसा. याला म्हणतात पानाचं तबक बरं काय. हा, याच्यात असं सुपारी चुना बिना सगळं ठेवलेलं असते. हे पान असते. साहेबांच्या आणलेस काय आणले सगळं गार पाणी बिनी टाकाटाक सगळं ओके. हा साहेब काय सगळ्या अशा माळा लावल्या, चकमक लावल्या, लाईट लावल्या. हे सगळं बघून कसं वाटतंय? मस्त ना? खुश झाला ना तुम्ही? कसला खुश? बोर झालो अगदी बोर. काय काळजी करायची नाही, खुश होणार साहेब तुम्ही. बंड्या हा, साहेबांचं पीक भर की जरा. भरते की. पूर्व तयारी करून टाक रे. परेश पाटील, हा? यावेळी काही परत नवीन झमेला नाही ना? काय साहेब काय काळजी करायची नाही. हे बघितलं का? हे बघितलं
हे पानाचं तबक म्हणते त्याला. अशी प्यायची मस्त पान घ्यायचं, असं पान रस्ते मस्त पैकी रंगतंय. काय झालं काय? हे घ्या साहेब, चेअर्स. आणि तुम्हाला सांगतो कसला झमेला नाही आणि काय नाही. उद्या सकाळच्याला सगळं पेपर सह्या करून तुमच्या हातात मिळणार, डील फायनल होणार. म्हणून मी काय म्हणलं, साहेबांनी मस्तपैकी ऍडव्हान्स मध्ये जरा पार्टी देऊन टाकू की. हा, दिल खुश करून टाकू साहेबांचं. या असल्या गोष्टींनी मी कधी खुश होत नसतो. साहेब, म्हणून जरा वेगळाच बेत केला या केप्याला. बेत? परेश पाटील, तुमचा बेत म्हटलं ना की मला भीतीच वाटते. नाही पण यावेळी जर काही ट्रबल केलात ना तर तुम्ही याद राखा. हे बघा साहेब, ट्रबल होणार. ट्रबल होणारच. काय साहेब, ट्रबल जरा इथं काळजात होणार आहे ट्रबल. म्हणजे सांगतो मी. आता काळजाला हात घालणारा माणूस आहे म्हटल्यावर काळजातच पण ना की ट्रबल. तू 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 इथं कशी काय? हा, आधी पाया पडून बोलवायचं आणि नंतर तू इथं कशी काय आलीस म्हणून विचारायचं. वय पण तू हिला बोललीस? किती क्लास झाल्यात जेव्हा तुझ्या लक्षात बी राही ना. साहेब, नमस्कार म्हणलं. नमस्कार. आज तुमच्या पुढे माझी कला सादर करायला मिळतीये म्हणजे नशीबच की माझं. मला होय, कला. तुम्हाला आवडते ना कला? आवडते ना, आम्हाला कला आवडते. रसिक दर्दी दिसताय म्हणूनच माननीय परेश पाटलांनी बोलवलं वाटतं मला तुमच्या काळजात हात घालायला. वा 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 परेश पाटील, हे असं सरप्राईज द्याल असं अजिबात वाटलं नव्हतं. आज शेवटचा दिवस का असे ना पण चांगला जाईल. परेश पाटील, थँक्यू. माननीय परेश पाटील, थँक्यू व्हेरी व्हेरी मच. म्हणजे काय? अहो म्हणजे काय साहेब, साहेब तुमच्या खुशीसाठी काय पण. मी काय म्हणलं, जाता जाता तुम्हाला एक जबरदस्त गिफ्ट देऊन टाकू, खुश करून टाकू तुम्हाला. परेश पाटील, मी अगदी खुश आहे, खुश एकदम. नुसतं बघूनच एवढं खुश झाला. माझी आदकरी बघितल्यावर काय होईल? डबल खुश. हा, हे बघा मंजुळाबाई, साहेब आहेत कधी खुश झाले पाहिजेत. माननीय परेश पाटलाचा पाहुणचार काय असतोय कळलं पाहिजे साहेबांनी. ठीक आहे मग, रंगू द्या तू विडा. सच्चा, पहिला बाण तर बरोबर लागला. आता मेन मोठ्या बाणाची तयारी करायला पाहिजे. तू हव्याला सांगितलंस ना? वय सांगितली की आता कामाला बी लागला असं ते. अरे मर्दानो, हा? अजून तुम्ही इथंच? मग कुठे जाऊ? अरे लावणी गावात लावणी. लावणी कुठं? अरे तो साहेब जिकडे राहिलाय की नाही तिथं पप्प्यानं खास बेत टाकलाय साहेबाचं. पण ते पप्पा आम्हाला येऊ दिले काय तिथं? अरे मर्दानो, आपण घुसायचं. हे बघ रानात आहे तिथे. तू पप्प्या काय करत नाही. चला चला, उठा लवकर. चला चला, लावणी जायचं. चला या लवकर. ओ तात्या, आता असं बसून कसं चालेल?
मग काय उड्या मारू तसं नव अहो गावात लावणी आहे लावणी लावणी हा. काय मंजुळाबाई साहेब नवीन आहे मुरलेला नाही मग चला चल मग. काय पाहुणं कशी काय वाटली लावणी? माइंड ब्लोईंग जबरदस्त. परेश पाटील आज तुम्ही आमचा दिल अगदी खुश करून टाकला. खुश. त्यासाठीच मी आहे साहेब. हा तुम्ही काय काळजी करू नका. फक्त काय उद्या डील फायनल होणार आहे. आम्हाला तेवढी विसरू नका. या जर आम्हाला अशाच खुश ठेवत असणार तर आम्ही तुम्हाला कधीच नाराज करणार नाही. त्याची तुम्ही काळजी करू नका हो. पण आम्हाला लय काळजी वाटते साहेब. कसली काळजी? अहो तुम्ही मोठी माणसं उद्या मनात बसून भुर उडून गेलात म्हणजे आम्ही कोणाच्या काळजाला हात घालायचं? आमच्या काळजाचं काय? आम्ही आहे की नाही. आमचं काळीज आता फक्त साहेबांसाठीच लकलकतंय. दुसऱ्या कोणाचा विचार बी नाही. बाई तुम्ही काळजी करू नका. हे बघा आम्ही या गावातून गेलो ना तरी या गावात परत येत राहणार. या गावात आम्ही एक फॅक्टरी ओपन करतो. फॅक्टरी अव ह्या गावात तमाशा होऊ दिला नव्हता त्या पैलवानानं.
तुमची फॅक्टरी काय उभी राहू देतोय